आज आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन हा टॉपिक पाहणार आहोत इंजिनिअरिंग ग्राफिक सब्जेक्टमधील. सर्वप्रथम पाहू आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय. इट इज द इफ द ऑब्झर्वर इज कन्सिडर्ड ॲट अन इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द पिक्चर प्लेन and the projecting line means into bracket visual rays or projectors from the eye to the object become parallel to each other and perpendicular to the picture plane, then the resulting projection obtained is called as orthographic projection. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय. ऑब्झर्वर हा इन्फायनाइट डिस्टन्सवर आहे पिक्चर प्लेन पासून आणि द प्रोजेक्टिंग लाईन्स किंवा व्हिज्युअल रेज किंवा प्रोजेक्टर्स म्हणतात त्याला. From the eye to the object become parallel to each other and perpendicular to the picture plane. Then the resulting projection obtained is called as orthographic projection. आता आपण पाहूया की फर्स्ट 4 क्वाड्रंट्स पाहू आपण. क्वाड्रंट्स कसे आहेत. हा झाला एक्स वाय. आपण ड्रॉ करून पाहू डायरेक्ट म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. फर्स्ट क्वाड्रंट कसा ड्रॉ करणार. समजा आता इथे ही लाईन ड्रॉ केली, त्याच्यानंतर ही लाईन ड्रॉ केली, ही लाईन मोठी ड्रॉ करतो मी, त्यानंतर ही लाईन ड्रॉ केली. हा झालाय एक्स वाय आणि इथून एक लाईन ड्रॉ करायची, इथून एक लाईन ड्रॉ करायची. हा झाला आपला फर्स्ट क्वाड्रंट. हा काय झाला फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आपण लिहू इथं हा झाला फर्स्ट क्वाड्रंट आणि हा झाला त्याचा एंगल. किती हा एंगल 90 डिग्री. इथं नाव देऊ आपण x1 y1. हा झाला आपला VP व्हर्टिकल प्लेन. हा झाला आपला हॉरिझॉन्टल प्लेन. आणि त्यानंतर आपल्याला इथून दिसते, इथून एक वर लाईन टाकली समजा आपण, इथून एक लाईन टाकायची अशी आणि व्हर्टिकल लाईन. हा झाला आपला प्रोफाईल प्लेन म्हणजे PP. हा एंगल झालेला आहे आपला 90 डिग्री. हा एंगल झालाय 90 डिग्री. हा काय झालाय फर्स्ट क्वाड्रंट. हा झालाय फर्स्ट क्वाड्रंट. ही झाली XY लाईन. हा झाला फर्स्ट क्वाड्रंट. हा झाला प्रोफाईल प्लेन. हा झाला व्हर्टिकल प्लेन आणि हा झाला हॉरिझॉन्टल प्लेन. आता आपण याला डायरेक्शन देऊ. हा ॲरो दाखवतो की आपण HP 90 डिग्रीला रोटेट करणार आहे. हा इथून 90 डिग्रीला रोटेट करणार आहे. आणि इथून एक ॲरो टाकू आपण. ज्यावेळेस परीक्षेमध्ये असा ॲरो असतो फर्स्ट क्वाड्रंटला तर हा झाला आपला फ्रंट व्ह्यू. जर ह्या साईडने ॲरो दाखवला असता तर इकडून लेफ्ट साईडने फ्रंट व्ह्यू झाला असता. पण आता इथं ॲरो कोणत्या साईडने दाखवला आहे, राईट साईडने दाखवलेला आहे. परीक्षेमध्ये ज्या फिगरमध्ये ॲरो ह्या साईडने असेल तर तो फ्रंट व्ह्यू असतो. आता आपण नाव दिलेलं ते एक्स. आता हा झाला फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय काय येतो XY, ही लाईन आणि ही लाईन. हा जो पोर्शन आहे याला म्हणतात हॉरिझॉन्टल प्लेन. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे ऑब्जेक्ट इज अबोव HP अँड इन फ्रंट ऑफ VP. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय असतं, ऑब्जेक्ट हा HPच्या वर असतो. म्हणजे समजा इथं जर ऑब्जेक्ट ठेवला तर तो कशावर होतो, अबोव HP आणि इन फ्रंट ऑफ VP. आता आपण जाऊया सेकंड क्वाड्रंटकडे.
सेकंड क्वाड्रंट कसा आहे? सेकंड क्वाड्रंट असा ड्रॉ केला मी, ॲप्रॉक्सिमेट ड्रॉ केलेला आहे. तुम्ही जर हाताने ड्रॉ केलेला आहे तो त्याच्यामुळे थोडं एरर आलेली आहे. आता हा जो कोन आहे म्हणजे हा जो अँगल आहे हा किती येईल? 90 डिग्री. हा कोणता क्वाड्रंट झाला? सेकंड क्वाड्रंट. आणि आपण जर वरच्या साईडने पाहिलं म्हणजे अबोव, वरून पाहिलं अबोव, तर हा काय झाला? टॉप व्ह्यू. हा फ्रंट व्ह्यूमध्ये ऑब्जेक्ट असेल तर इकडून झाला फ्रंट व्ह्यू आणि हा वरून झाला टॉप व्ह्यू. आणि आता हा अँगल किती असेल? हा पण 90 डिग्री असणार. हा झाला थर्ड क्वाड्रंट आणि हा झाला फोर्थ क्वाड्रंट. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये जर ऑब्जेक्ट ठेवला इथं सेकंड क्वाड्रंटमध्ये, इथं सेकंड क्वाड्रंटमध्ये जर आपण ऑब्जेक्ट ठेवला तर तो कसा असेल? अबो HP आणि बिहाइंड VP. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे जर बेसिक कन्सेप्ट समजली तरच तुम्हाला इंजिनिअरिंगचं ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन समजून येईल, नाही तर खूप कन्फ्युजन होतं. मुलांना क्वाड्रंटच माहीत नसतात. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. आणि आता थर्ड क्वाड्रंटमध्ये कसं राहील? हा झाला थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये कसं राहतं? बिलो HP, ह्या HPच्या बिलो HP अँड बिहाइंड VP आणि बिहाइंड VP. हा झाला थर्ड क्वाड्रंट. आता फोर्थ क्वाड्रंटचं कोण सांगाल? फोर्थ क्वाड्रंट ऑब्जेक्ट इज बिलो HP, म्हणजे ह्या HPच्या खाली ऑब्जेक्ट इज बिलो HP अँड इन फ्रंट ऑफ VP. मग इथं लिहायचं आपण बिलो HP म्हणजे बिलो हॉरिझॉन्टल प्लेन आणि इन फ्रंट ऑफ VP, इन फ्रंट ऑफ VP. सेकंड क्वाड्रंटचं लिहायचं राहून गेलेलं आहे. अबो HP अँड बिहाइंड VP. हा ऑब्जेक्ट इथं जर ठेवला तर हा कसा असतो? ह्या HPच्या वरती सेकंड क्वाड्रंटमध्ये, इथे सेकंड क्वाड्रंटमध्ये हा असतो अबो HP आणि बिहाइंड VP, बिहाइंड VP. आता ही ड्रॉइंग जी आपण काढलेली आहे ती कसली ड्रॉइंग आहे? फिगर कसली काढली आपण? तुम्ही सांगा मुलांना, मुलींना तुम्ही पण सांगा. फोर क्वाड्रंट्सची आपण डायग्राम काढलेली आहे. मी तुम्हाला परत एकदा समजून सांगतो. हे पहा, फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे कोणता? हा जो VP आहे हा कन्सिडर करायचा. हा जो VP पोर्शन आहे हा VP, त्याच्यानंतर हा HP आणि हा प्रोफाईल प्लेन. हा एवढे मिळून जो काही कॉम्बिनेशन तयार होतं याला काय म्हणायचं? फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये अँगल किती येते? 90 डिग्री. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे हा VP आणि हा HP. याच्यामध्ये HP मध्ये कसं असतं? अबो ऑब्जेक्ट कसा असतो? अबो HP अँड इन फ्रंट ऑफ VP, इन फ्रंट ऑफ. म्हणजे मी इथे जर कोणता ऑब्जेक्ट ठेवला इथे HP वर रेस्टिंगला तर तो कसा राहील? अबो HP राहील आणि इन फ्रंट ऑफ VP राहील. सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं राहील? अबो HP राहील आणि बिहाइंड VP राहील. थर्ड क्वाड्रंटमध्ये कसं राहील? ह्या लाईनच्या खाली म्हणजे बिलो
HP अँड बिहाइंड VP थर्ड क्वाड्रंट. आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कसं राहील? बिलो HP अँड इन फ्रंट ऑफ VP. आता हे क्वाड्रंट ज्यांना ज्यांना समजले असतील त्यांनाच ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन समजेल. आणि आपल्याला जर समजले नसेल तर तुम्ही मला ईमेलसुद्धा करू शकता. माझा ईमेल ID दिलेला आहे मी ऑलरेडी, sanglepuru@gmail.com. मी तो कागद ठेवला होता, एक मिनिट हा. तुम्हाला काही जर शंका असेल तर मला ईमेलसुद्धा करू शकता. माझा ईमेल ID दिलेला आहे sanglepuru@gmail.com. आणि यूट्यूबवर पण माझे चॅनल आहे. चॅनलचं यूट्यूबवर सर्च करा सांगळेपुरू सर्च केल्यानंतर माझे चॅनल हे दिसते. विद्यार्थ्यांसाठी मी इंजिनिअरिंग ग्राफिक सब्जेक्टचे प्रॉब्लेम्स तयार करत आहे. तर आता हे झालं क्वाड्रंट्स. क्वाड्रंट्सचं कसं असतं? 4 क्वाड्रंट्स असतात. एक फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. ह्या वेळीमध्ये तुम्हाला संपूर्ण दिसेल आता. ओके, आता आपण पाहूया ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचे. सध्या आपण सिंपल एक्झाम्पल घेऊन पाहू. तुमच्या समोर आता आहे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे हा व्हर्टिकल प्लेन, हा जो पोर्शन आहे हा व्हर्टिकल प्लेनचा आहे. आणि हा जो पोर्शन मी दाखवत आहे हा झाला हॉरिझॉन्टल प्लेन. आणि ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला आहे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. ऑब्जेक्ट कोणता आहे? हा A, हा C1, C2, C3 आणि हा B पोर्शन हा झाला आपला ऑब्जेक्ट. आता मी ऑब्जेक्ट काढून पण दाखवू शकतो तुम्हाला, तसं काही नाही, पण प्रिंटेड आहे त्याच्यामुळे मी दाखवतोय. हा झाला ऑब्जेक्ट, हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ठेवलेला आहे. आता जर हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ठेवला आपण ऑब्जेक्ट तर कसा दिसेल मी तुम्हाला फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शनने काढून दाखवतो. सर्वात पहिल्यांदा आपण काय करायचं आहे? एक लाईन टाकायची. लाईन कशी टाकायची? x1 y1. ही थोडी एक्सटेंड करतो मी. x1 y1. नंतर आपण कोणती लाईन टाकणार? आडवी लाईन. त्याला नाव टाकायचे x y. हा झाला आपला व्हर्टिकल प्लेन, हा झाला आपला प्रोफाईल प्लेन आणि हा झाला आपला हॉरिझॉन्टल प्लेन. किंवा यालाच काय म्हणणार आपण टॉप व्ह्यूमध्ये? टॉप व्ह्यू म्हणजेच काय? प्लॅन. आणि फ्रंट व्ह्यू म्हणजेच काय? इलिव्हेशन. आता आपण काढणार आहोत फ्रंट व्ह्यू. आता फ्रंट व्ह्यू कसा काढणार आपण? इथे ॲरो कुठून दिलेला आहे? या साईडनी दिला, राईट साईडनी. इथं लिहिलेलं आहे फ्रंट. ऑब्झर्वर. ऑब्झर्वर कुठं आहे? इथं. इथून ऑब्झर्व करतोय. ऑब्झर्वर ह्या साईडने ऑब्झर्व करतो. मग फ्रंट व्ह्यूमध्ये काय दिसेल आपल्याला? हा पोर्शन दिसेल, ए पोर्शन. हा ए जो दिलेला आहे ना डॉटेडनी, हा जो पोर्शन आहे तो दिसेल. मग आता तो जर पोर्शन दिसत असेल तर आपण तो ड्रॉ कसा करणार? मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. व्हर्टिकल प्लेनमध्ये हा एवढा पोर्शन दिसतो या समोरून साईडनी, तर तो ड्रॉ करून दाखवतो मी तुम्हाला. रॅन्डम फिगर काढत आहे, हा स्केलनी नाही काढत मी. स्केलनी नंतर काढू आपण फिगर. हा झाला आपला फ्रंट व्ह्यू. हा काय झाला आपला फ्रंट व्ह्यू. म्हणजेच हा काय झाला पोर्शन ए. हे पहा फिगरमधला जो पोर्शन ए आहे ह्या साईडनी पाहिल्यानंतर म्हणजे याला म्हणतात फ्रंट व्ह्यू. हा जो ग्रे कलरचा पोर्शन दिसतो हा फक्त तेवढाच दिसेल आणि तो इथं काढलेला आहे. व्हीपीवर जातो तो प्रोजेक्शन, म्हणजे हा व्हर्टिकल प्लेनमध्ये जातो इथे. मग त्यांनी ड्रॉ केला आहे. आता टॉप व्ह्यूमध्ये आपण काय करणार आहे? वरून पाहणार आहे टॉप साईडनी. फ्रंट साईड झाली. आता टॉप साईड. टॉप व्ह्यूवरून जर पाहिलं तर आपल्याला काय दिसेल? C3 दिसेल, C2 दिसेल आणि C1 दिसेल. म्हणजे हा चौकोन, हा मधला पोर्शन आणि हे C3 पोर्शन दिसेल. मग मी आता काय करणार?
त्याचे प्रोजेक्शन घेणार. प्रोजेक्शन मी तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट पेन्सिलने घेऊन दाखवतो. हे बघा, समजा असं प्रोजेक्शन घेतले, फेंट लाईन. हा प्रोजेक्शन म्हणजे पेन्सिलने दाखवतो मी. फेंट लाईन, त्याच्यानंतर ही फेंट लाईन, त्याच्यानंतर ही फेंट लाईन. आणि आता आपण टॉप व्ह्यू काढणार आहे. टॉप व्ह्यूमध्ये काय दिसतंय आपल्याला? हा C3, C2 आणि C1, म्हणजे वरून पाहिल्यानंतर C3, हा C2 आणि हा C1. म्हणजे ही एक लाईन येईल, ही एक लाईन, ही एक लाईन आणि ही एक लाईन. म्हणजे 3 पोर्शन दिसतील, C1, C2 आणि C3. आता आपण ड्रॉ करतो. ॲप्रॉक्सिमेट चालू आहे. नंतर आपण स्केलने ड्रॉ करणार आहे व्यवस्थित. हा झाला पोर्शन C1, हा झाला पोर्शन C2, हा झाला पोर्शन C3. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये कसं दिसतंय? टॉप व्ह्यूमध्ये C3, C2 आणि C1 वरच्या साईडने पाहिलं. मग त्याचा टॉप व्ह्यू कुठे येईल? इथं येईल. C1, C2 आणि C3, C2 आणि C1. आता आपल्याला काढायचं आहे साईड व्ह्यू. साईड व्ह्यू कोणता काढायचा आहे? लेफ्ट हँड साईड व्ह्यू. आता ही फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आहे. ह्या साईडने पाहायचं, डाव्या बाजूने. डाव्या बाजूने हा ऑब्जेक्ट पाहायचा आहे. डाव्या बाजूने जर हा ऑब्जेक्ट पाहिला तर काय दिसेल आपल्याला? हा बी दिसेल. पण बीच्या इकडं नॉच आहे इकडं, म्हणजे ही डॉटेड लाईन दिसेल इथं बीमध्ये. जो पार्ट हिडन असतो तो दाखवताना आपल्याला डॉट्स दाखवावं लागतात, डॉटेड दाखवावं लागतं. आणि हा जो पोर्शन आहे, हा आउटलाईन बीचा 1, 2, 3, 4 असा, हा तो कंटिन्युअस लाईन दाखवावा लागेल. पण त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? ड्राफ्टरने इथे किंवा प्रोटेक्टरने 45 डिग्री अँगल टाकावा लागेल. आणि 45 डिग्रीने अँगल टाकल्यानंतर प्रोजेक्शन लाईन घ्यायची आहे आपल्याला. हा प्रोजेक्शन लाईन. प्रोजेक्शन लाईन कशा घेणार? हे असे प्रोजेक्शन लाईन टाकायचं याच्यावर. आणि त्यानंतर त्या प्रोजेक्शन लाईन वरती घ्यायच्या, व्हर्टिकल घ्यायच्या. त्याच्यानंतर इथून व्हर्टिकल घ्यायच्या, परत हॉरिझॉन्टली पण टाकायच्या. इथून हॉरिझॉन्टली टाकायच्या आणि इथून हॉरिझॉन्टल टाकायच्या. म्हणजे हा पोर्शन काय आहे? लेफ्ट हँड साईड व्ह्यू. लेफ्ट हँड साईड व्ह्यू हा राईट हँडला काढायचा. लेफ्ट हँड साईड व्ह्यू फर्स्ट अँगल प्रोजेक्शनमध्ये ह्या साईडने पाहायचं, जिथं पेन्सिल ठेवलेली आहे तिथून. म्हणजे ह्या लेफ्ट साईडने पाहायचं आणि तो राईट साईडला ड्रॉ करायचा प्रोफाईल प्लॅनमध्ये. कसा येईल तो? कंटिन्युअस लाईन. आउटर लाईन कंटिन्युअस येणार. ही कंटिन्युअस लाईन, ही कंटिन्युअस लाईन, ही कंटिन्युअस लाईन. पण इकडून ज्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस हा पोर्शन दिसतो का आपल्याला नॉटचा? नाही. मग आपल्याला काय 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 दिसत नाही इथं हा पोर्शन, कारण हा सॉलिड. मग इथं आपण काय करणार? डॉटेड लाईन दाखवणार. डॉटेड लाईन म्हणजे हिडन लाईन. हा पोर्शन झाला बी. आता मी काय करेल की हा पोर्शन व्हर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन आणि प्रोफाईल प्लेन यामध्ये, मग मी याला आउटलाईन दाखवतोय. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. आता हे क्लोज करतो मी. क्लोज करतो म्हणजे कसं तुमच्या लक्षात येईल व्हर्टिकल प्लेन कोणता, हॉरिझॉन्टल कोणता, प्रोफाईल प्लेन कोणता, हे तुमच्या लक्षात येईल. आता हे पहा, प्रथम तुम्हाला परत समजून सांगतो. हा झाला x1 y1, म्हणजे तो इथं असतो x1 y1. हा असतो आडवा जो आहे, हा आडवा जो आहे त्याला म्हणायचं xy. हा झाला ऑब्जेक्ट. हा जो दिसतोय त्याला म्हणायचं ऑब्जेक्ट. हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. आणि आता आपल्याला इथं ॲरो ज्या बाजूने दिलेला असतो तिकडून फ्रंट व्ह्यू काढायचा. हा ॲरो जर इकडून असता तर इथून फ्रंट व्ह्यू घेतला असता, इकडून मग राईट हँड साईड व्ह्यू घेतला असता. पण आता याच्यात काय दिलेलं आहे? ॲरो दिलेला आहे हा, तर आपण हा फ्रंट व्ह्यू कन्सिडर करणार आहे.
फ्रंट व्ह्यूमध्ये काय दिसतं आपल्याला? फ्रंट व्ह्यूमध्ये काय दिसतंय? फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला दिसतंय हा ग्रे पोर्शन म्हणजे हा ए पार्ट, हा झालेला आहे पूर्ण ए पार्ट दिसतोय फ्रंट व्ह्यूमध्ये हा. आणि टॉप व्ह्यूमध्ये काय दिसतंय? वरून जर पाहिलं टॉप व्ह्यूमध्ये तर C3, C2 आणि C1. मग C3चे प्रोजेक्शन्स खाली घेतले, हा चौकोन दिसतो, हा C2 पोर्शन दिसतो, हा C1 पोर्शन दिसतो. मग आपण इथं ड्रॉ केला. आणि हा झाला लेफ्ट हँड साईड व्ह्यू. लेफ्ट हँड साईड व्ह्यू कसा पाहणार आपण? या साईडनी लेफ्ट साईडने आपण जर घेतला तर प्रोफाईल प्लेनवर लेफ्ट हँड साईड व्ह्यू दिसतो. म्हणजे हा एक प्रोजेक्शन, हा एक प्रोजेक्शन, हा एक प्रोजेक्शन आणि हे प्रोजेक्शन, आणि मधल्या नॉचचा हा प्रोजेक्शन. म्हणजे तो हिडन पार्ट आहे. इकडून पाहिल्यानंतर आपल्याला हा नॉच दिसत नाही म्हणून त्याला डॉटेड लाईन टाकलेली आहे. आणि हा वरचा जो आहे हा टोटल हा पोर्शन झाला बी पोर्शन. तर या प्रकारे आपण ड्रॉइंग कंप्लीट केलेली आहे. तुम्हाला काही जर शंका असतील तर तुम्ही मला ईमेल पण करू शकता. ईमेल ॲड्रेस मी दिलेला आहे, sanglepuru@gmail.com. धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.